हीच आतापर्यंत माझ्याबरोबर सगळी मंडळी आहे. त्यामुळे विजय हा माझा नक्की आहे. आज मला त्या दृष्टीने बघितलं जात आहे. हा शेवटी पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. चान्स मिळाला तर नक्की त्या खुर्चीला न्याय देण्याची जबाबदारी काम करेल. गटात नेमकं काय होणार हे पाहणं तितकेच गरजेचं, कारण ह्या ठिकाणी 2 वेळा जिल्हा परिषद सदस्याला नेतृत्व ठाकूर स्वतः निवडणूक रिंगणामध्ये पुन्हा एकदा उभे राहिले. आपल्या नेतृत्व काय सांगाल एकंदरीत? नमस्कार. काय तिसरी टर्म आहे, काय सांगाल? तिसरी टर्म जरी असली तरी 2007 पासूनची जी जनता माझ्याबरोबर आहे तीच आतापर्यंत माझ्याबरोबर सगळी मंडळी आहे. त्यामुळे विजय हा माझा नक्की आहे. तुम्हाला 2 वेळा आमदार भास्कर शेठ जाधवांनी जिल्हा परिषद सदस्य केलं, पण त्याच भास्कर जाधवांना ती साथ मी सोडलीत का हो? 2007 पासून मी या राजकारणाच्या प्रवाहात आले. 2012ला मी पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आणि 2017लाच गेली टर्म ही निवडून आली. दोन्ही टर्म ही माझ्या सगळ्या गटातल्या मंडळीने किंवा माझ्या सगळ्या सहकाऱ्यांमुळे ही उमेदवारी मला मिळाली आणि मी त्यांच्या विश्वासावरच निवडून आले. मग असं नेमकं काय घडलं की तुम्ही शेठची साथ सोडली? माझ्या सगळ्या गटातील सहकाऱ्यांच्यामुळे आणि माझ्या ज्या सहकार्याने माझ्यासमोर त्यांच्या वेदना बोलून दाखवल्या आणि जो निर्णय आम्ही घेतला हा वेळणेश्वर गट म्हणजे माझ्या कुटुंबाप्रमाणे मी सांभाळते आणि माझ्या कुटुंबाचा निर्णय होता की मी बदल करावा, म्हणून मी तो बदल केला. प्रत्येक नेता ठाकूरच का, दुसरं कोण नाही? घरांशी म्हणते आता सुद्धा माझ्या वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील एकही गावातनं हा उमेदवार मला यांना मिळाला नाही. म्हणजे साहेब सगळीकडे प्रत्येक गावागावात शोधत होते उमेदवारीसाठी. जाधव साहेब की प्रत्येक गावातनं उमेदवारी कोण लढवणार का म्हणून सगळ्यांना शोधत होते, पण माझ्या विरोधात उमेदवार मिळाला नाही. हा उमेदवार बाहेरचा आहे. म्हणजे आहेत उमेदवार केले. हो. एकंदरीत तुम्ही 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य भोगलेला, कोणकोणती विकास कामे केली? माझ्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून जिल्हा नियोजनवर मी काम केलं. अनेक रस्त्यांची कामं झाली, स्मशानभूमी झाल्या, शाळेंची कामं झाली, ग्रामपंचायत कार्यालय बांधलेली आहेत, छोटे मोठे साकव बांधलेले आहेत आणि त्याचबरोबर आम्ही योजना पोचवण्याचं काम मी घराघरात केलेलं आहे. शाळांचा मुद्दा उपस्थित केला, पण मुळात आता पाहिलं तर जिल्हा परिषद शाळा बंद अवस्थेत दिसून येतात. आता ती दयनीय अवस्था सुरू आहे, काय सांगा? वस्तुस्थिती आहे, कारण की रोजगारच नसल्यामुळे सगळे ग्रामीण भागातील जी जनता आहे ती माझी मुंबईकडे किंवा पुण्या मुंबईकडे वळलेली आहे. त्यामुळे इथले जर माझा मुंबईकर मुंबईत असेल तर त्याची सगळं बिराड घेऊन त्याला मुंबईला जावं लागतंय. म्हणजे आपल्याकडची बंद घरं जी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण? इथले कोकणातले नेते म्हणायचं? नेते म्हणण्यापेक्षा इथे रोजगारच नाहीये ना. का? कारण काय? आपल्यासारखे लोक, आपल्यासारखे नेते या ठिकाणी असताना रोजगार का नाही? आपल्याला पर्यटन नाही मिळत. मी आता आग्रह करणार आहे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब ते स्वतः उद्योग मंत्री आहेत आणि त्यामुळे आमच्या वाघर तालुक्यात तरी एखादा व्यवसाय यावा अशी मागणी साहेबांकडे नक्की करणार. सुंदर पर्यटन आपल्याला आहे, पण मुळात या ठिकाणी सिनेसृष्टीचे लोक येतात, चांगले हॉटेल्स नाहीत. दुसरी गोष्ट आपल्याला पर्यटक येतो, चांगले हॉटेल्स आपल्याला उपलब्ध नाहीत. त्या दृष्टीने नेते काय करणार? ते पाकाने पाणी सगळेच करतात. 2 वेळा तुम्ही सदस्य होतात, तुम्हाला त्याचा अनुभव आहे. जिल्हा नियोजन समिती म्हणून सगळ्या गोष्टी होतात, पण मात्र ज्या ठिकाणी पर्यटन आहे, ज्या ठिकाणी साऱ्या काही गोष्टी असताना आपण विकासापासून लांब आहोत, काय सांगा? नाही, आता जर बघितलं तर खरोखरच म्हणजे लोकांनी घरगुती व्यवसाय चालू करायला सुरुवात केली आहे. पण आज रस्त्यांचा प्रश्न असेल किंवा वेगवेगळ्या, आज जर बघितलं तर आर्थिक दृष्ट्या लोकांना हे व्यवसाय करणं किंवा त्यातल्या जर अडीअडचणी असतील त्यामुळे व्यवसाय करणं कुठेतरी कमी होतं. आणि आमच्याकडे समुद्र किनारा आहे, पण तिथे जर सोयी सुविधा नसतील, येणारा पर्यटक जर 2 दिवस आमच्याकडे राहायचा असेल तर 2 दिवस राहून तो काय करणार? त्याला कुठेतरी खेळाचे असले पाहिजे, स्पोर्टच्या साहित्य असलं पाहिजे. ह्या जर सगळ्या साहित्य नसतील किंवा तिथे जर वस्तुस्थिती पाहता 2 दिवस त्या पर्यटकांनी काय करायचं? वेळेश्वर मध्ये पर्यटक येतो, पण तो 1 दिवसातच त्याचं गणपतीपुळे, पण आता जेटी असल्यामुळे ते 35 किलोमीटरचाच एरिया आहे, तो जाऊन संध्याकाळी परत येतो. आपल्याला मच्छीमार बांधव सुद्धा आपल्याला आहेत, त्या दृष्टीने काय करणार का? मच्छीमार बांधवांचे खूप माझ्याकडे प्रश्न आहेत, कारण की माझा मच्छीमार बांधव असा आहे की समुद्राची झुंजणारा माणूस आहे. साधं आपण त्यांच्याकडे बघितलं तर असाच एकमेव आहे, कधी ते जीव धोक्यात घालून हे सगळे माझे बांधव बोटीवर काम करत असतात. आज जर बघितलं तर अनेक वादळ वारे सहन करत हा मच्छीमार बांधव झगडत असताना तो कधी घरात येईल ह्याच्याकडे कुटुंबाचं लक्ष लागलेलं असतं. म्हणजे तुम्हाला जनतेची नाळ जी आहे ती थोडक्यात माहिती आहे. माझी नाळ ही माझ्या गटाशी, माझ्या सगळ्या जनतेशी जोडलेलीच आहे.
म्हणजे एकंदरीत या 2012 पासून 2017 पासून 20 वर्ष तुम्ही राजकारणामध्ये आहेत. अनेकांशी जवळचे तुमचे संबंध, अनेक मतदार तुमचे जवळचे आहेत. आता मतदारसंघामध्ये फिरताना नेमकी कोणकोणत्या समस्या आहेत? विकास हा कधी संपत नाही मॅडम. मी गेली 20 वर्ष लोकांच्यात आहे आणि त्याच विश्वासावर आज मला कोणतेही निवडणूक ही सोपी म्हणजे हे वाटत नाही, कठीण वाटत नाहीये. कारण की माझी नाळ त्यांच्याशी जोडलेली गेली आहे आणि मला माझ्या लोकांनी उभं केले आहे. ज्या हे जे ठिकाणी नेतृत्व उभं राहिलंय हे माझं स्वतःचं नेतृत्व म्हणून माझ्या जनतेने निर्माण केलेलं नेतृत्व आहे. ज्या ठिकाणी आमदार भास्कर जाधवांनी तुम्हाला 2 वेळेस संधी दिली, त्यांच्याच उमेदवार समोर उभे आहेत. म्हणजे तुमची लढाई भास्कर जाधवांची असं म्हणायचं. माझी लढाई ही त्यांच्या उमेदवाराशी आहे किंवा त्यांच्याशी लढाई असेल, पण मी जे लढते ही माझ्या सगळ्या जनतेच्या जोरावर लढते. त्यामुळे मला निवडून मी येणार. एकंदरीत असं म्हटलं जातं की या ठिकाणी असं म्हटलं जातं की जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आपल्या नावाची चर्चा सुरू, आतापासून चर्चा सुरू झाली. म्हणजे अजून मतदान व्हायचंय, मतमोजणी व्हायचंय, आतापासून चर्चा सुरू आहे. काय सांगाल? आज मला त्या दृष्टीने बघितलं जात आहे. हा शेवटी पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे आणि नशिबालाचा कौल असेल तर नक्की त्याचा. नेत्यांच्या मनामध्ये, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये, तुमच्या मनात नेमकं काय आहे? नेत्रताई, तुमच्या मनात नेमकं काय? कारण का खुर्ची काटेरी असते, जबाबदारी तितकी महत्वाची आहे. कार्यकर्ते म्हणतात, मतदार म्हणतात की आमची नेत्रताई जिल्हा परिषद अध्यक्ष व्हा. तुम्हाला काय वाटतं? चान्स मिळाला तर नक्की त्या खुर्चीला न्याय देण्याची जबाबदारी काम करेल एवढा आत्मविश्वास पहिलं काम माझ्यामध्ये आहे. कोणतं करावं तुम्ही? पर्यटन दृष्ट्या असेल. वेळेश्वर जिल्हा परिषद गटात नेमकं काय होणार? आपल्या कार्यकर्ते आहेत, खरंच या ठिकाणी प्रचाराची रंधमाई सुरू झाली. आपण काय कधी सांगाल, काय परिस्थिती आहे? वेळेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीचं आम्हाला कुठलंही आव्हान किंवा कुठल्याही प्रकारचं अडचण निर्माण नाही झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण इथं वेळेश्वर गटामध्ये आहे. नेत्रताई ठाकूर त्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत आणि चांगल्या प्रचंड मताने ते निवडून येऊ शकतात. त्यांनाच का मतदान करावं असं नाही? त्यांचं काम ज्या 2 टर्म त्यांच्या ज्या हे झालेले आहेत त्या 2 टर्ममध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम आणि घराघरामध्ये पोचलेला चेहरा, प्रत्येकाच्या सुखामध्ये त्या सहभागी असतात. अगदी कुठलाही प्रसंग असू दे, वैद्यकीय असू दे किंवा कुठल्याही घरातली अडचण असू दे, त्या प्रामुख्याने ती दोघंही नवरा बायको ही उभा त्या दोघं तिथे पोचलेली असतात. रोजगारच्या दृष्टीने आपण काही करतोय, रस्ते पाकडे पाणी सगळी करतो. बरं, रोजगार काय सांगाल? रोजगाराच्या बाबतीत म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रात बेरोजगारीचा प्रश्न आहे. त्यासाठी येणारे जे कुठलंही शासन असू दे, येणारे प्रकल्प आहेत त्यांना स्थानिक लोकांनी सुद्धा विरोध करता कामा नये. म्हणजे सर्वांना रोजगार प्राप्त होईल. आपल्याकडे विरोध होतोय, नाही म्हणावं लागेल असं. आपल्याकडे प्रदूषणकारी आपल्याकडे यंत्रण होतं ना, येणार होतं, पण प्रदूषणकारी जर प्रकल्प असतील तर लोक विरोध करणार. विना प्रदूषणकारी प्रकल्प आणले तर त्याचं स्वागतच करतील. नेत्रताईबद्दल काय सांगाल? नेत्राताई ह्या साईडल्या देव आहेत. प्रत्येक गोरगरिबांसाठी त्या देव आहे तिथे. या आमच्या उमेदवार नेत्रा ठाकूर आहेत. त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण. वेळेश्वर गटाची नेत्रा ठाकूरच शान. क्या बात आहे. मला एक सांगा, तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष आतापासून नाव चर्चेत आहे, काय सांगा? नाही होणारच नाही. जे ज्याच्या प्रारब्धाने मिळणारच. आणि नेत्रा ठाकूर या सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांसाठी दैवत आहे आणि त्याचं हे म्हणून औचित्य म्हणून त्यानं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळावं अशीच आमची परमेश्वराच्या प्रार्थना आहे. आपण प्रचार पाहतोय, कशा पद्धतीने प्रचार होतो, पण असं काय माहिती कळते काही ठिकाणी बुथचं लागणार नाही, काय सांगाल? हो, नाही लागणार ना. आमच्यासारखा जर साखरेकरसारखा माझा गाव जर एक संघ असला तर मग दुसऱ्या बुथाचा प्रश्न येतोच कुठे. माझं तर असं म्हणजे माझं वैयक्तिक मत सांगतंय की आजची चित्र म्हणजे जे सगळी परिस्थिती बघता जवळजवळ सगळीकडे धनुष्यबाणच दिसतोय. मग जर धनुष्यबाणच दिसत असेल तर दुसरं राहिलंय का? सत्ताधारी बीजेपी आणि शिंदे सेना, आम्ही सगळे शिवसेनेवाले एकत्र असेल तर मग बाकी राहिलंच तरी कोण? धनशक्तीचा वापर केला जातो असं म्हटलं जातं. धनशक्तीचा वापर करण्याचं कारण काय आहे? धनशक्तीचा वापर करण्याचं कारण काय? इथे जर आपल्या मनामध्ये आपल्या इच्छेनुसार सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या सुखसोयी सगळ्या होणार असतील तर पैशांची गरज कशासाठी लागते? पैशांची गरज जर कोणाला लागत असतील तर असतील तसे लोक. असं ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरलेली आहे, कारण समोर जर पाहिलं तरी आमदार भास्कर जाधव आहेत आणि 2 वेळा नेत्रताईंना त्यांनी संधी दिली, त्यामुळे निवडणूक प्रतिष्ठेची वाटत नाही. मग आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्याला ही निवडणूक प्रतिष्ठेची नाही. आणि आमच्या समोर इव्हन नेत्राताई समोर जरी कोणी तगडा नेता जरी यापुढे उभा राहिला तरी नेत्राताईला कधीही राजकारणात निवडून येण्यासाठी
भीती ही राहिली नाही आणि यापुढे राहणार नाही. काय सांगाल एकंदरीत अध्यक्षपद एकंदरीत आहे, काय सांगाल एकंदरीत? नाही, नेत्राताईचं जर काम बघितलं तर नक्कीच जिल्ह्यामध्ये जे उमेदवार निवडून येणार आहेत त्यांच्यापेक्षा उजवं काम असणार आहे आणि आदरणीय पालकमंत्री सामंत साहेब यांचं नक्कीच त्यांचं पाठबळ त्यांना मिळणार आणि आदरणीय नेत्राताई ठाकूर हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतील यातील मात्र शंका नाही. मित्र तुमच्याकडे येतोय, एकच मिनिटामध्ये सांगा. कार्यकर्त्यांचं म्हणणं येतंय आणि मला अनेकांच्या मनामध्ये तोच प्रश्न आहे. भावी अध्यक्ष स्वाभाविक आहे त्यांच्या मनामधलं जो त्यांच्या मनामध्ये असणं, पण जो पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, आदरणीय आमचे सामंत साहेब निर्णय घेतील आणि शिंदे साहेब निर्णय घेतील, भाई निर्णय घेतील, आणि त्याच्यामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातली गृहिणी जर त्या पदापर्यंत पोहोचणार असेल तर माझ्या वेणेश्वर गटाची मिळालेलं भूषण असणार. आपण पाहिले या ठिकाणी किती संयमाने उत्तर दिले बघा. म्हणजे अजून निवडणुकीचं मतदान बाकी आहे, मतमोजणी बाकी आहे, पण या ठिकाणी कार्यकर्ते मनामध्ये इच्छा असली पण मनात जे योग असेल तर सारं काही घडतं. कॅमेरामॅन सायशक नवरात्र